दरम्यान मस्सादोगमधील ग्रामस्थांनी धस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या आम्ही जाणून घेतल्या, पाहूया. आता तुम्ही काय म्हणले, बावनकुळेनं भेट घालून दिली, बरोबर. त्यांचं काय मॅनेजमेंट झाली असती तर सुरेश अण्णा इथं न्यायाच्या भूमिकेमध्ये आले असते का आमच्यासोबत. ते शेवटपर्यंत आमच्यासोबत आहेत. जवळ आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा आमच्यासोबत राहणार आहेत. आम्हाला 100% ना 1000% विश्वास आहे. 25% 100% आम्ही 25 तारखेच्या उपोषणावर ठाम आहेत. आमचा अण्णावर 100% विश्वास आहे, जरांगे दादावर 100% विश्वास आहे आणि आमच्या गावावर सुद्धा आमचा 100% विश्वास आहे. यातला एकही माणूस कमी होणार नाही. सगळे आमचा विश्वास अण्णावर आहे. आमचा विश्वास पूर्ण अण्णावर आहे. मी एकटाच नाही, आमचं पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे. आमचा पूर्ण विश्वास अण्णावर आहे. अण्णाविषयी आम्ही काही बोलू शकत नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब एवढ्या मोठ्या पदावर आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा आम्हाला नाही आहे. हे सेटलमेंट करण्याचा मुद्दाच नाही आहे मुळात. त्यात भेट घालून देऊन ते काय साध्य करणार होते हे आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी. आणि अण्णा सुरुवातपासून समजा आमच्या मस्सादोगच्या पाठीमागे एकदम गंभीरपणे उभा आहेत आणि आमच्या गावची देशमुख कुटुंबाची एकच मागणी की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.